शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर करण्यात आलाय। प्रशांत कोरटकर 5 दिवस पोलीस कोठडीत आणि 10 दिवस न्यायालयीन कोठडीत होता। 50,000 रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर त्याला सशर्त जामीन मंजूर करण्यात आलाय। पोलीस बोलवतील त्यावेळी हजर राहण्याची अट ठेवण्यात आली आहे। मात्र जामिनाची प्रक्रिया ज्या कोर्टात सुरू आहे त्या कोर्टाला सुटी आहे। कोरटकर हा विश्वासपात्र व्यक्ती नसल्यामुळे आणि दुसरीकडे त्याला मदत करणारे या 6 शहरांमध्ये आणि 3 राज्यांमध्ये तो फिरला 1 महिनाभर, तेव्हा त्याला मदत करणाऱ्या सगळ्या लोकांची चौकशी सुद्धा झालेली नसताना त्याला जामीन देण्याची घाई करायला नको होती असं आमचं स्पष्ट मत आहे। आता कोणत्या आधारे प्रशांत कोरटकरला जामीन मिळालेला आहे आणि कोणत्या अटी आणि शर्ती त्याच्यावर घातलेल्या आहेत हे आम्हाला ऑर्डर प्रत्यक्ष बघितल्यावर कळेल। आणि प्रशांत कोरटकरनी एका जरी आदेशाचं अटींचं उल्लंघन केलं तर मात्र त्याचा जामीन रद्द करण्याची प्रक्रिया आम्ही लगेच करू। तुळजापूरमधील ड्रग्ज प्रकरणात पुजाऱ्यांचं कनेक्शन आता समोर आलंय, पाहूयात। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या तुळजापूरमधील ड्रग्ज प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली। तुळजाभवानीच्या मंदिरातल्या पुजाऱ्यांचंच ड्रग्ज कनेक्शन उघड झाल्यामुळे मोठी खळबळ माजली आहे। राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसह तब्बल 13 पुजाऱ्यांचा ड्रग्जच्या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचं आढळून आलं। यांना पोलिसांनी आता बेड्या ठोकल्या। जे पण आरोपी असतील ते आरोपी आहेत, ते कोणत्या पक्षाचे आहेत, कोणत्या जातीचे आहेत, कोणत्या धर्माचे आहेत, कोणत्या व्यवसायाचे आहेत हे आम्ही न बघता अतिशय कठोर भूमिका देऊन त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 35 आरोपींची नावं समोर आली आहेत। त्यातील 21 जण अजूनही फरार आहेत। मात्र आता पुजारीही ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी झाल्याचं पुढे आल्यामुळे यांचा आका कोण याचा शोध घेऊन या ड्रग्ज रॅकेटची पाळंमुळं उखडून टाकणार का याकडेही लक्ष लागलंय। देशमुखांच्या हत्येनंतर परळीतील थर्मलच्या राखेचं अर्थकारण समोर आलं। वाल्मिक कराडची दहशत असणाऱ्या परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या राखेसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आलाय। परळीच्या औष्णिक वीज केंद्राच्या दाऊदपुराच्या तलावात पडणारी राख आता बाहेरच्यांना पैसे देऊन घेता येणार आहे। यामुळे राख माफियांना चाप बसेल। महानिर्मितीनं राखेची निविदा प्रक्रिया पार पाडली। आता पात्र झालेल्या निविदाधारकांना राख उचलण्यास परवानगी मिळाली आहे। राखेचं नेमकं अर्थकारण काय पाहतोय आपण। परळी आणि औष्णिक विद्युत केंद्रातून 600 ते 700 राख होते। एक ट्रक राखेला 18,000 ते 20,000चा भाव मिळतो। याचाच अर्थ दिवसाला तब्बल 1 ते 1.25 कोटीच्या राखेची विक्री होते। महिनाभरात 36 कोटी तर वर्षाला 450 कोटींची कमाई। 52 वर्षापासून हजारो कोटींच्या राखेची माफियांकडून विक्री। अनेक वर्षांपासून राखेच्या वाहतुकीसाठी अधिकृत कंत्राटच देण्यात आलेलं नाही। बंदुकीच्या धाकावर माफियाकडून अधिकाऱ्यांवर दादागिरीचा धक्कादायक प्रकार। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करा अशी मागणी सरपंच संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी केली आहे। गेल्या 4 महिन्यापासून कृष्णा आंधळे हा फरार आहे। त्याला शोधण्यासाठी गेलेल्या पथकाची माहिती मिळणं महत्त्वाचं आहे। आरोपींना फाशी व्हायला हवी अशी मागणीही देशमुखांनी केली आहे। त्यामुळे कृष्णा आंधळे आहे कुठे असा सवाल अजूनही कायम आहे। कृष्णा आंधळे मध्यंतरी नाशिकमध्ये पाहायला मिळाल्याचं समजत होतं, मात्र त्यानंतर पोलीस काय करतायत असा सवाल उपस्थित झालाय। देशमुख यांची जी हत्या झाली, ज्या क्रूरकर्मी नराधामांनी जी हत्या केली, त्याला 4 महिने पूर्ण झालेले। त्याची एक आरोपी त्याच्यातला फरार आहे कृष्णा आंधळे। त्या संदर्भात काही सुगावा लागलेला आहे का, तो कधी जेरबंद होणार आहे। जे काही या आरोपींना मदत करणारे, त्यांना सहाय्य करणारे, फरार करताना किंवा त्यांना जे काही रसद पुरवणारे जे काही बीट टीममधले लोक आहेत त्यांच्यावर वेगळ्या कायद्याखाली कठोर कारवाई करण्यात यावी। पुढची बातमी। मनसे नेते संदीप देशपांडेंना अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन आलाय। मराठी विरुद्ध अमराठी वादाच्या पार्श्वभूमीवर धमकी आल्याची शक्यता आहे। याच संदर्भात संदीप देशपांडेंनी दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे। पहिला फोन आला आणि नुसत्याच शिव्या घालत होता। त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी फोन केला, तेव्हा मी त्याला मी आता कॉल रेकॉर्ड करतोय आणि कॉल रेकॉर्ड केला। आणि त्यावेळेला सुद्धा तुम्हाला घरी येऊन मारू, तुम्हाला हे करू, हे असल्या धमक्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना घाबरत नाही, संदीप देशपांडे घाबरत नाही। माझ्यावर हल्ला सुद्धा झाला तरी मी घाबरलो नाही।
तर असल्या फालतू लोकांच्या धमकीला मी घाबरणार पण. हा ऑडिओ नेमका काय काय धमकी देण्यात आली संदीप देशपांडेंना पाहूयात. हॅलो, हा, सीवी कशाला देत आहे? अरे तू शिवी दिलीस ना पहिले मला, तू दिली की दिली? तू दिली. ऍड्रेस दे. तुला ना मारायचं कधी ते जाऊ दे, तुझी अवकात नाही तेवढी. ए, तुझी अवकात आहे का रे भैया? हा हा, भैया हा, कोणाला तू म्हणतो फोन ना? चल तुला हा. पत्ता दे, उद्या येतो. तुझ्या हिंमत असेल तर उभा राहा आणि तिथे हा, तिकडेच येतो ना मी. कसाल तुला ये ना, मी येऊन माझ्या घरी समोर येतोस. भेटतो. ये हा चल बघू हा, तुझी येतो, हिंमत येतो. किती येते. हा ठीक आहे, येतो. हा ये. हा, बघ तू हिंमत. बघ हिंमत, येतो. कधी यायचं ते सांग. ए जा रे भैया. ए भैया, सीट आणून निवडून आणून दाखव. वळत पुढच्या बातमीकडे. बिहारमध्ये सिंघम म्हणून प्रसिद्ध असलेला मराठमोळा IPS ऑफिसर आता बिहारची निवडणूक गाजवणार आहे. बघूया. महाराष्ट्राचा सिंघम आता बिहारची निवडणूक लढवणार आहे. माजी IPS अधिकारी शिवदीप लांडेंनी राजकीय आखाड्यात एंट्री घेतली आहे. त्यांनी बिहारमध्ये हिंदसेना नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना केली. त्या माध्यमातून ते वर्षाखेरीस होणाऱ्या बिहार विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत. शिवदीप लांडे महाराष्ट्राचे माजी मंत्री तसंच शिवसेनेचे पुरंदरचे आमदार विजय शिवतारेंचे जावई आहेत. विधानसभा चुनाव में कैंडिडेट अभी तो पहले संगठनात्मक तौर पे जाएंगे, लेकिन विधानसभा चुनाव हिंद सेना पार्टी लड़ेगी. जो यहाँ पे हर अनुसूची में चुनाव लड़ेगा वो शिवदीप कोमनराव लांडे ही चुनाव लड़ेगा. वो मेरा प्रतिनिधि होगा, मेरे आइडियोलॉजी के साथ होगा. तो आप ये मत मानिए कि यहाँ का ये कैंडिडेट है, वो पटना का कोई है, बाकीपुर का कोई कैंडिडेट, बाकीपुर में नाम अलग हो सकता है, लेकिन उसके पीछे की जो प्रतिमा है उसके पीछे जो शिवदीप लांडे ही होगा. तो बिहार में 243 जगह पे शिवदीप कोमनराव लांडे ही चुनाव लड़ेगा. बिहारमध्ये गुन्हेगारांचा थरकाप उडवणारे लांडे बिहारचं मैदान मारणार का, याकडे आता लक्ष लागलंय. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी भाजपवर गंभीर आरोप केलेत. महाराष्ट्राची निवडणूक एक मोठा फ्रॉड आहे. 50 लाख मतदारांचा घोटाळा करून भाजपनं महाराष्ट्राच्या निवडणुका जिंकल्याचा आरोप खरगे करतात. अहमदाबादच्या काँग्रेस अधिवेशनातल्या भाषणात त्यांनी हे आरोप केलेत. सध्या गुजरातमध्ये काँग्रेसचं अधिवेशन पार पडतंय आणि याच अधिवेशनादरम्यान खरगेंसह राहुल गांधींनीही भाषण केली आहेत. अरे असेंबली और पार्लियामेंट इलेक्शन के बीच में अगर 50 लाख वोट्स वहां पर ज्यादा होते हैं तो आप ही बताइए ये कैसा डेमोक्रेसी, ये कैसा इलेक्शन कमीशन, ये कैसा वोटर लिस्ट उन्होंने बनाया. सब फर्जी बना के जीत गए. महाराष्ट्र का इलेक्शन ये तो फ्रॉड है, डेमोक्रेसी पे ये एक मार है. खुलताबादचं नाव रत्नपूर करावं या मागणीवरून माजी खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांवर हल्लाबोल केलाय. मात्र टीका करताना जलील यांची जीभ घसरली. जे नेते शहर आणि गल्ल्यांची नावं बदलतात म्हणून मागणी करतायत त्यांनी आपल्या बापाचंही नाव बदलावं असं वक्तव्य केलं. त्यामुळे नामांतराचा वाद आणखी पेटण्याची आता चिन्ह आहेत. हिंमत असल्यास अहमदाबादचं नाव बदला असं आव्हानही जलील यांनी सत्ताधाऱ्यांना दिलंय. जलील यांच्या या वक्तव्यानंतर अधिकच तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. हिम्मत असल्यास अहमदाबादचं नाव बदला असं आव्हानही जलील यांनी सत्ताधाऱ्यांना दिलंय. आप शहरों के नाम बदल रहे हैं, आप सड़कों के नाम बदल रहे हैं, आप इमारतों के नाम बदल रहे हैं, आप रेलवे स्टेशन का, बस स्टैंड का, एयरपोर्ट का सब नाम बदल रहे हैं. अब बचा क्या है कि साहब आपके बाप का नाम बचा हुआ है. अब अगर बदलने की चली रही है तो आप अपने बाप का भी नाम बदल दीजिएगा और कह दीजिएगा कि भैया अब हमको ये नहीं पसंद आता था तो अब हमने ये नाम रख लिया है करके. भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर इथल्या बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान रस्त्याच्या दुरुस्तीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी सुरू केलेलं उपोषण अखेर त्यांनी मागे घेतलंय. अधिकाऱ्यांनी 1 महिन्याच्या आत टेंडर प्रक्रिया पूर्ण करून रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू होईल असं लेखी आश्वासन असलेलं पत्र घेऊन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलं. 9 मे पर्यंत रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू होईल असं आश्वासन देण्यात आलंय. पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुळेंनी उपोषण सुरू केलं होतं. की टेंडरला 20 दिवस, तर आम्ही 14 दिवस त्यांना द्यायला तयार आहोत. जे प्रशासनाच्या जे बुकलेट आहे त्याच्यामध्ये बसतं त्याच्यापेक्षा आम्ही 3 दिवस वाढवूनच देतोय आणि 14 दिवस देते ना. मी हट्ट करते का आम्हाला उद्याच पाहिजे आणि परवाच पाहिजे. हो, आम्ही प्रशासनात काम केलंय.
आम्ही सिस्टमचा मान सन्मान करतो. सगळं जे आहे ते नियम कायद्याने चाललं पाहिजे एवढं आम्हालाही समजतंय. पुढची महत्वाची बातमी. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्यक्ती नव्हे तर अवतारी पुरुष आहेत, ही स्तुतीसुमनं उधळली आहेत भाजप खासदार कंगना रनौत यांनी. मात्र यावरूनच ठाकरे गटानं पलटवार केलाय. मोदी विष्णूचा अवतार असतील तर ट्रम्पवर सुदर्शन चक्र सोडावं अशी बोचरी टीका संजय राऊतांनी आता केली आहे. जब नरेंद्र मोदी जी 2014 में आए तो इसीलिए कहा जाता है कि वो साधारण मानव नहीं है, वो एक अवतार है. जो ये सरकार है, हम भी इस ऐतिहासिक वक्त का हिस्सा बनना चाहते हैं जब हमारे भारतवर्ष का उद्धार हुआ था. ये ऐतिहासिक वक्त हमेशा इतिहास में याद रखा जाएगा कि जब ये भारत तो आजाद हुआ होगा तब, लेकिन असली आजादी जब इसका उद्धार हुआ तो इस वक्त पे हुआ. तो हम भी जो है इसका हिस्सा बनना चाहते हैं. नरेंद्र मोदी विष्णूचा अवतार चालू शकतो का? नरेंद्र मोदी काय विष्णूचे 13वे 14वे अवतार? नरेंद्र मोदी नॉन बायोलॉजिकल आकाशातून देवानच पाठवले आहेत. हा, त्यांची छत्रपतींची तुलना होते. हे या 52 कुळ्यांना किंवा उदय सामंत वगैरे लोकांना चालू शकतं का? कोणीही कोणाची तुलना केलेली नाही. आम्ही माणसं आहोत, आम्ही देव नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वाढलेल्या टेरिफमुळे कोकणातल्या मच्छीमारांना आता सगळ्यात मोठा फटका बसतोय. अमेरिकेच्या नव्या आयात धोरणानुसार कोळंबीवर 26% शुल्क भरावं लागतंय. कोळंबीसाठी अमेरिका सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. वन्नामेई नावाच्या कोळंबीला अमेरिकेत सगळ्यात जास्त मागणी आहे. मात्र ट्रम्प यांनी लादलेल्या टेरिफमुळे निर्यातीवर मोठा परिणाम जाणवतोय. निर्यात घटल्यानं स्थानिक बाजार कोळंबीचे दर गडगडलेत. घाऊक बाजारात 250 रुपये किलो असणारी कोळंबी थेट 70 रुपये किलोनं विकली जातीये. ट्रम्प यांच्या टेरिफमुळे ही संक्रांत कोळंबीवर आली आहे. अमेरिकेने तो आता 6%चा 26% टॅरिफ केला आहे. त्यामुळे निर्यातीवर भरपूर परिणाम पडला आहे, कोळंबीच्या निर्यातीवर. कारण कोळंबीची भरपूर मागणी असते अमेरिकेला. तर आता जो टॅरिफमुळे रेट वाढल्यामुळे एक्सपोर्ट कमी होईल याची शक्यता आहे आणि आमच्या इकडे काय होईल याचा दर कमी होईल. त्यामुळे याचा परिणाम आम्हाला भुगतावा लागणार आहे भविष्यामध्ये. अमेरिका चीनमधलं व्यापार युद्ध सुरू झालं असं म्हणावं लागेल. कारण आपल्या नवीन कर धोरणावरून ट्रम्प यांनी चीनची कोंडी केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर आता तब्बल 104% आयात कर लावण्याचा मोठा निर्णय घेतला आणि तडकाफडकी हा निर्णय अंमलातही आणला. ट्रम्प यांच्या या निर्णयाला चीननं सडेतोड उत्तर देण्याची रणनीती आखली. चीननंही हॉलिवूड सिनेमांवर बंदी घालण्याच्या हालचाली सुरू केल्याचं कळत आहे. जर चीननं हॉलिवूड सिनेमांवर बंदी घातली तर अमेरिकेला कसा फटका बसणार आहे पाहूया. ट्रम्प यांनी चीनवर 104% आयात कर लादलाय. चीनचं त्याला सडेतोड उत्तर पाहायला मिळतंय. चीन हॉलिवूड सिनेमांवर बंदी घालण्याची शक्यता आहे. चीनची बॉक्स ऑफिस कमाई $17.71 अब्ज इतकी आहे. हॉलिवूडचा वाटा 3.5% आहे. 2024 मध्ये अमेरिकन चित्रपटांची चीनमध्ये $585 दशलक्ष कमाई पाहायला मिळाली आहे. चीननं बंदी घातल्यास हॉलिवूडच्या चित्रपटांचं अब्जावधी डॉलर्सचं नुकसान होण्याची शक्यता आहे. तुमचा EMI आता कमी होणार आहे. कारण घरापासून कारपर्यंत सर्व कर्जांचे व्याजदर स्वस्त होतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो दरात 0.25% कपात करून थेट आता 6% आणलाय. त्यामुळे तुमचं कर्जही स्वस्त होणार आहे. कारण बँक कर्ज घेणाऱ्या ग्राहकांसाठी रेपो रेट खूप महत्वाचा आहे. यात कपात झाल्यानं कर्जाचा EMI कमी होतो. यामध्ये वाढ झाल्यास EMI वाढतो. रेपो रेट कमी झाल्यानं सामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. RBIच्या निर्णयाचा तुमच्या EMI वर कसा परिणाम होणार आहे पाहूया. कर्ज 50 लाखांचं असेल, 20 वर्ष कालावधी असेल तर सध्याचा EMI 42,603 रुपये. नवा EMI असेल 41,822 रुपये. 40 लाखांचं कर्ज 20 वर्ष कालावधी, सध्याचा EMI 34,083 रुपये. नवा EMI 33,458 रुपये. 30 लाखांचं कर्ज 20 वर्ष कालावधी, सध्याचा EMI 26,035 रुपये. नवा EMI 25,562 रुपये. 25 लाखांचं कर्ज 20 वर्ष कालावधी, सध्याचा EMI 21,693 रुपये. नवा EMI 21,302 रुपये. लाडक्या बहिणी योजना तर बंद होणार नाहीत. मात्र लाडक्या बहिणींना योग्य वेळी 2100 रुपये मिळणार असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितलं. परभणीत एका कार्यक्रमात भाषणादरम्यान त्यांनी लाडक्या बहिणींना आश्वासन दिलंय. विरोधक केवळ गैरसमज पसरवत असल्याचा आरोप यावेळी शिवेंद्रराजेंनी केलाय.
लाडकी बहीण योजना चालू आहेत. विरोधक गैरसमज पसरवतात, पण माझ्या सर्व बहिणींना इथं विनंती आहे की स्टेजवर आमच्या बहीण आहेत, त्यामुळे लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. आपण काळजी करू नका. थोडं वाढीव जे याचा आहे त्याचा निर्णय पण योग्य वेळेला मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून घेतला जाईल. जे काही 2100 रुपये जाहीर केले होते ते योग्य वेळेला आपल्याला देवेंद्र भाऊ देणार, कारण आपला भाऊ महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाले हे लक्षात ठेवा. एक अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी या क्षणाची. धनंजय मुंडेंना सत्र न्यायालयानं मोठा झटका दिलाय, दणका दिलाय. सत्र न्यायालयाच्या निर्णयावरला 4 आठवड्यांच्या स्थगितीची मागणी फेटाळण्यात आली आहे. वांद्रे कोर्टानं करुणा मुंडे यांना 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले होते. उच्च न्यायालयात निर्णयाला आव्हान देण्यासाठी स्थगिती मागण्यात आली होती. तर करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंध हे लग्नासारखेच असल्याचं कोर्टानं आता नमूद केलंय. दोघांनी 2 मुलांना जन्म दिला, हे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही असं निरीक्षण सत्र न्यायालयानं नोंदवलंय. करुणा मुंडे यांना 2 लाख रुपयांची पोटगी देण्याच्या वांद्रे कोर्टाच्या निर्णयाला मुंडेंनी आव्हान दिलं होतं. पोटगीला आव्हान देणारी याचिकाच मात्र आता सत्र न्यायालयानं फेटाळली याचं पाहायला मिळतंय. या म्हणूनच मुंडेंसाठी हा मोठा दणका मानला जातोय. मोठी बातमी या क्षणाची आपण पाहतोय. धनंजय मुंडे यांना सत्र न्यायालयानं झटका दिलाय. सत्र न्यायालयाच्या निर्णयावरचा 4 आठवड्यांच्या स्थगितीची मागणी फेटाळण्यात आली आहे. वांद्रे कोर्टानं करुणा मुंडे यांना 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले होते आणि आता उच्च न्यायालयात निर्णयाला आव्हान देण्यासाठी जी याचिका करण्यात आली होती मुंडेंकडनं, त्याला स्थगिती देण्यात आली. पुढची बात. मुंबईचा सगळ्यात मोठा शत्रू असलेल्या तहव्वूर राणाला भारतात आणण्यात येणार आहे. पाहूया. मुंबईतील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला आजच भारतात आणलं जाण्याची शक्यता आहे. तहव्वूर राणाला सुरुवातीच्या काळात दिल्लीत इनाय कोठडीत ठेवलं जाईल, त्यानंतर त्याला मुंबईत आणून खटला चालवला जाण्याची शक्यता आहे. तहव्वूर राणाला मुंबईत आणल्यानंतर आर्थर रोड जेलमधील कसाबला ठेवलेल्या कोठडीत ठेवलं जाईल अशी माहिती मिळतेय. मुंबईच्या 2008च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणा हा ISI आणि लष्कर-ए-तय्यबाचा दहशतवादी. मुंबई हल्ल्याचा सूत्रधार डेव्हिड कोलमन हेडलीला तहव्वूर राणाची मदत. दहशतवादी हल्ल्याच्या 1 वर्षानंतर शिकागोत FBI कडून राणाला अटक. डॅनिश वर्तमानपत्र जेलँड पोस्टनवरच्या हल्ल्याचा राणा सूत्रधार. 2013 मध्ये 14 वर्षात तुरुंगवास. 2023 मध्ये अमेरिकेच्या जिल्हा न्यायालयाकडून भारताकडे हस्तांतरणास मंजुरी. राणाला अमेरिकेतून आणण्याची जबाबदारी एनआयए प्रमुख आणि मुंबई हल्ल्यावेळी दहशतवाद्यांविरोधात लढलेल्या सदानंद दातेंवर सोपवण्यात आली आहे. झेप्टोकडून ग्राहकांच्या जीवाशी खेळ खेळला जातोय, कारण मुदत संपलेले पदार्थ झेप्टोच्या गोदामात असल्याचं समोर आलं. उल्हासनगरात असाच एक संतापजनक प्रकार समोर आला. झेप्टोच्या गोदामात मुदत संपलेल्या चपात्या आणि मशरूम आढळली आहेत. मनसेनं केलेल्या पाहणीमध्ये धक्कादायक वास्तव समोर आलंय आणि त्यामुळे ग्राहकांकडून संताप व्यक्त केला जातोय. दुसरीकडे स्विगीच्या गोदामातही व्हेज आणि नॉनव्हेज फ्रोझन पदार्थ एकाच फ्रीजरमध्ये ठेवल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे तुम्ही देखील या ऑनलाईन ॲपवरनं ऑर्डर करताना काळजी घ्या. तेव्हा त्यांचे काही जे दही आहे ते त्यांची तारीख जी आहे एक्सपायरी डेट झालेलं दही सुद्धा त्यांनी काउंटरवर फ्रोझन डिपार्टमेंटमध्ये ठेवले होते. तर मशरूम आणि चपाती यांची जी एक्सपायरी डेट आहे ती मुदत संपलेली आहे. म्हणजे अशात जर एखाद्या जर गिरायकाकडे जर पाठवलं तर गिरायकाने ते जर चेक नाही केली आणि त्याने जर ते खाल्लं त्याच्यामुळे फूड पॉयझन होऊ शकतं. तो आम्ही फूड डिपार्टमेंटला बोलवून आणि यांच्यावर कारवाई करायला लावणार आहे. नाशिकमध्ये गोदावरीतल्या जलप्रदूषणाविरोधात मनसेनं आक्रमक पवित्रा घेतलाय. मनसैनिकांनी रामकुंड परिसरात थेट गोदावरीच्या पात्रात उड्या मारून आंदोलन केलं. गंगापूर धरणातून विसर्ग केल्यानंतर मोठ्या प्रमाणात गोदावरीत जलपर्णी वाहून आल्या आहेत. या जलपर्णी पाण्यात अडकून सडण्याची शक्यता असून त्यामुळे पाणी प्रदूषित होण्याची भीती आहे. यामुळे पिण्याच्या पाण्यावर दुष्परिणाम होऊन नागरिकांचं आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनसेनं नदी स्वच्छ करण्याची मागणी केली आहे. सर्व जे STP प्लांट आहे हे चालू केले गेले नाहीये. जिथं तिथं जे अधिकारी त्या काम करत नाहीये त्यांनी इथली जी स्वच्छता राखली पाहिजे ती स्वच्छता राखली जात नाहीये. परंतु या भ्रष्ट सरकारचा निषेध करण्यासाठी आज आम्ही पाण्यात उतरून आंदोलन करतोय. शासनाला इशारा आहे की आम्ही आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून उतरलो. उद्या जनता, साधू, संत, महंत सुद्धा याच्यामध्ये भाग घेतील, तुम्हाला जाब विचारतील. हे पाणी पिण्याजोगं व्हावं, कायमस्वरूपी व्हावं, त्यासाठी आमचं आंदोलन आहे.
पुढची महत्त्वाची बातमी. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशातील बहुतेक ठिकाणी पारा 40शी पार आता पोहोचलाय. राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद भुसावळमध्ये करण्यात आली आहे. भुसावळमध्ये 45°C एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे. पुण्यात 42°C तापमान आहे, तर मुंबईसह किनारपट्टी भागात तुलनेनं तापमान तसं कमी आहे. मुंबईत 34°C तापमानाची नोंद करण्यात आली आहे. कुठे किती तापमान आहे पाहुयात. भुसावळ 45°C, नंदुरबार 44.4, संभाजीनगर 42, पुणे 42, सोलापूर आणि नागपूर अनुक्रमे 42, बुलढाणा, यवतमाळ, नाशिक अनुक्रमे 41, अहिल्यानगर 40, ठाणे 38 आणि मुंबई 34°C. तुमच्या आमच्या सर्वांसाठीच सगळ्यात मोठी बातमी आहे. आता आधार कार्डची हार्ड कॉपी देण्याची गरज नाहीये. काय नेमकं पाहूयात 60 सेकंदात. आता आधार कार्डची झेरॉक्स कॉपी देण्याची गरज नाही. केवळ QR कोड आणि फेस आयडीच्या मदतीनं ओळख पटवता येणार आहे. केंद्र सरकारनं त्यासाठी नवीन ॲप लॉन्च केलंय. अनेकदा ओळखपत्रासाठी प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड दाखवावं लागतं किंवा मग त्याची एक झेरॉक्स कॉपी द्यावी लागते. त्यामुळे तुमचा आधार कार्ड नंबर सायबर गुन्हेगारांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. याला चाळा घालण्यासाठी आणि आधार कार्ड अधिक सुरक्षित करण्यासाठी केंद्रानं नवीन ॲप लॉन्च केलंय. या निर्णयानं नागरिकांना काय फायदा होणार आहे पाहूया. फेस आयडी आणि QR कोड स्कॅनिंगद्वारे डिजिटल पडताळणी केली जाईल. युजर्सच्या परवानगीशिवाय डेटा शेअर केला जाणार नाही. व्हेरिफिकेशनसाठी डॉक्युमेंटच्या फोटोकॉपीची गरज भासणार नाही. हॉटेल्स आणि विमानतळांवर फोटोकॉपी देण्याची आवश्यकता राहणार नाही. नवीन आधार ॲपसह फसवणुकीला आळा बसेल, गोपनीयता वाढेल. त्यामुळे नवं आधार ॲप नक्कीच सोयीचं आणि सुरक्षित असणार आहे अशी आशा व्यक्त केली जाते. सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी आजची तरुणाई थेट जीव धोक्यात घालायला मागं पुढे पाहत नाहीये. रीलच्या नादात आतापर्यंत अनेकांचा जीव गेलाय. तरीही तरुणांमधील रीलचं वेड काही कमी केल्या जात. एका तरुणानं रील बनवण्यासाठी चक्क आपला जीव धोक्यात घातलाय. ट्रेनचं रील बनवण्यासाठी हा तरुण समोरून भरधाव ट्रेन येत असताना थेट रेल्वे ट्रॅकवर झोपलाय. पूर्ण ट्रेन या तरुणाच्या अंगावरून गेली, मात्र सुदैवानं या तरुणाला कोणतीही दुखापत झाली नाही. उत्तर प्रदेशच्या उन्नावमधील हा सगळा प्रकार असल्याचं समोर आलंय. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर RPF पोलिसांनी या युवकाला ताब्यात घेतलंय. या युवकावर कारवाई केल्याचं पाहायला मिळतंय. अमरावतीतही एका रील स्टारनं भर चौकात सिग्नलवर महिलेसोबत नृत्य करत व्हिडिओ तयार केल्याचा प्रकार समोर आलाय. विशेष म्हणजे सिग्नल ग्रीन झाल्यानंतरही त्यांचं नाचणं सुरूच होतं. त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागलाय. या रीलमुळे नागरिकांमध्ये मोठा संताप व्यक्त होतोय. तर वाहतुकीला अडथळा होईल असं कृत्य कोणीही करू नये. एक दोन दिवसापूर्वी अमरावती शहरात पंचवटी चौक जो मुख्य चौक आहे त्या चौकामध्ये एका जोडप्याने दिवसा ट्रॅफिकच्या अडथळा होईल असा एक रील्स बनवलेला आहे आणि त्या व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे. त्या व्हिडिओला नेटकऱ्यांनी भरपूर रोष व्यक्त केला आहे की असे वाहतुकीच्या ठिकाणी किंवा अशा मुख्य चौकात रील्स बनवणं कितपत योग्य आहे. तो व्हिडिओ आमच्यापर्यंत मिळालेला आहे. त्या व्हिडिओची आम्ही शहानिशा केलेली आहे. त्या व्यक्तीचा शोध घेतलेला आहे आणि लवकरच त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.